गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गोमांस विक्रीसाठी ॲपे वाहनातून गोमांस नेत असताना पोलिसांनी धडक कारवाई करत सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील एका व्यक्तीस ताब्यात घेतले। ही कारवाई पारत पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी सकाळी केली। मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील इरफान शब्बीर कुरेशी हा व्यक्ती धावडा व वालसांगवी येथे गोमांस विक्रीसाठी येत आहे। या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पारत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व त्यांच्या टीमने म्हणजेच SI जय भावे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव, पोलीस कॉन्स्टेबल फोलाने, पोलीस कॉन्स्टेबल संतोष जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून वाहन अडविले असता त्यामध्ये गोमांस आढळून आले। पोलिसांनी 30 किलो गोमांस किंमत 6000 व एक ॲपे वाहन अंदाजे 1 लाख असा एकूण 1,06,000 असा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले। सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध प्राण्यांच्या संरक्षणासंबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।